आणि यानंतर मुंबई आणि उपनगरातल्या महत्त्वाच्या घडामोडी। विसर्जनासाठी मुंबई महापालिकेचे 10,000 कर्मचारी तैनात असणार। मुंबईमध्ये 70 नैसर्गिक स्थळं आणि 290 कृत्रिम तलावांमध्ये विसर्जनाची व्यवस्था। चौपाट्यांवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून 2178 जीवरक्षकांसह 56 मोटरबोटी तैनात। मुंबईमध्ये 7 दिवसांच्या 54,000 गणेश मूर्तींचं विसर्जन, 1,000 सार्वजनिक गणेश मूर्तींचा तर 47,000 घरगुती गणेश मूर्तींचा यामध्ये समावेश। 6 फुटांपर्यंतच्या सर्व गणेश मूर्तींचं विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये करा, उच्च न्यायालयाचे निर्देश। तर खबरदारी घेण्याचे आदेशही मुंबई पालिकेला। मुंबईमध्ये काही भागात हलक्या पावसाच्या सरी, लालबाग, दादर, परळ, करी रोड भागामध्ये पावसाची हजेरी। जेएन पोर्ट पीएसए मुंबई टर्मिनलच्या दुसऱ्या टप्प्याचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते व्हीसीद्वारे उद्घाटन। मुख्यमंत्री फडणवीस, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश बालदी उपस्थित राहणार। आज चिपळूण ते पनवेल अनारक्षित विशेष रेल्वेगाडी चालवण्यात येणार। गणेशोत्सव साजरा करून कोकणातून मुंबईमध्ये परतणाऱ्यांसाठी विशेष गाडी। या रेल्वेला 20 रेल्वे स्थानकांना थांबा देण्यात आला। मुंबई नागरी परिवहन प्रकल्पाच्या 3B टप्प्याला मंजुरी, तर पुणे लोणावळा 3ऱ्या-4थ्या मार्गिकेला मंजुरी। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय। शहापूरमध्ये किनवलीत रस्त्यावर भीषण अपघात, चालकाचं नियंत्रण सुटलं आणि त्यामुळे अपघात झाल्याची माहिती। 3 जण गंभीर जखमी, उपचारासाठी रुग्णालयात दाखल। भिवंडीमध्ये महिलेचे शीर आढळल्याचं प्रकरण, हत्येचा उलगडा करण्यात पोलिसांना यश, पतीला अटक। परवीन उर्फ मुस्कान असं हत्या झालेल्या महिलेचं नाव। आणि यानंतर बातम्या पुण्यातल्या। पुण्याच्या वाकडमधील आदिवासी मुलींच्या वसतिगृहाच्या स्लॅबचं प्लास्टर कोसळलं तर कोणतीही जीवितहानी नाही। नवीन आदिवासी वसतिगृहाचं बांधकाम होऊन 3 वर्ष होत नाही तोवर दुसरी घटना। पीएमसी रोड मित्र ॲपला नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद। 21 दिवसांमध्ये 1000हून अधिक खड्ड्यांच्या तक्रारी, 976 तक्रारींचं निवारण। पुणेकरांना 2 नवीन मेट्रो स्थानकं मिळणार। स्वारगेट ते कात्रज या कॉरिडॉरवरती 2 नवीन स्थानकं उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी। बालाजीनगर, बिबेवाडी 2 मेट्रो स्थानकं या ठिकाणी उभारली जाणार। एक्सप्रेसवे आणि अटल सेतूवरून धावणाऱ्या ई शिवनेरी बसला फायदा होणार। टोल माफीमुळे जीएसटी प्रशासनाची महिन्याला 63 लाख रुपयांची होणार बचत। पिंपरी चिंचवडमध्ये 7 दिवसांमध्ये 52 टन निर्माल्य संकलित। प्रदूषण मुक्त ठेवण्यासाठी राबवलेल्या निर्माल्य संकलन उपक्रमाला चांगला प्रतिसाद। 103 ठिकाणी ठेवलेल्या निर्माल्य कुंडांमध्ये 52 टन निर्माल्य।